आपल्या एका छोट्याशा चुकीमुळे गहू असा होईन मला तर काय वाटलं नव्हतं भाऊ। आपला सगळा गहू गळू राहिलाय तो पण वावरातच। आता तो उचलून टाकायचं म्हणलं काय करावं काय नाही। आजच्या ब्लॉगची सुरुवात पण बाबांनीच चालू केली होती। तर आम्ही कृष्णारी मंडळी ते झालं असं की मी काल जी मका गौरीला कापून आणली होती ना तिला आहे ना आता कंस फुटायला लागले। बाबाला म्हणलं उकडायला टाका बाबा म्हणते ती येडाबिडा झाला काय ते कणीस दे ठेवून आणि चल लवकर वावरात शेळ्यांचं त्यावरून। मग आज मी सकाळीच राजहंस पहिले सोडले होते कारण की त्यांना चपाती टाकली का ते शेळ्यां ते खाऊन देत नाही। मग त्याच्यानंतर कोंबड्या सोडल्या शेळ्यांचं आवरलं ना आलो भाऊ वावरात। बाबांते ते पहिलेच आले होते त्यांचे 2-3 वाफे कापून पण झाले होते। मी म्हणला आता हे बांधून घेतो पहिलं मग नंतर कापायला चालू करतो। पण तेवढ्यात मला बाबा म्हणले की बाबा आपल्या मोसंबीच्या झाडाला आहे ना मस्त मोसंबी आल्यात पण त्याला आहे ना पाणी द्यायला काही सोय राहिलेली नाहीये। आता जेव्हा आपला गहू होता तेव्हा ते गव्हाचं पाणी जायचं बरं त्याला। त्याच्यामुळे म्हणलं चला मी आळे करतो। मग माझं पाणी पण देऊन होतच आलं होतं तेवढ्यात बाबा माझ्याकडे आले की बाबा झाली सुट्टी आता चला घरी। मग शेळ्यांना गवत तोडलं मस्तपैकी त्यांना गवत टाकलं आणि आपले जे व्हाईट पिंकचे बदक उन्हात इतके लाय करते त्याच्यामुळे त्यांना दिलं भाऊ पाण्यात सोडून। मग मस्तपैकी जेवण वगैरे करून आम्ही परत आलो होतो। मग मम्मीने त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही काढायला सुरुवात करा मी मागं हळूहळू बांधतो। आता एक गहू काढायला सोपं वाटतं बरं का पण इतक्या मांड्या जबरदस्त भरून येतात ना भाऊ वाक। आणि तेव्हाच माझी नजर या पेंडीवर गेली। हिला थोडं असं हलवलं का सगळा गहू गळू राहिलाय। आता काय करावं काय नाही गोल्या म्हणला काय टेन्शन न घेऊ जास्त ते बांधायचं लय पडलंय ते बांधून घ्या। आता चला मी बांधतो। तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।